शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे साई कॉटेक्स या ठिकाणी सीसीआय कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया शासकीय कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ माजी सभापती रामनाथ राजपुरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे नानासाहेब मडके, सीसीआय सेंट्रल केंद्र प्रभारी महेश ब्राह्मणे, ग्रेडर सुदर्शन हजारे यांच्या हस्ते करण्यात आला। या प्रसंगी सुनील शर्मा, महेंद्र जयस्वाल, सुनील गुप्ता, मोहनराव देशमुख, सरपंच राम बामंदळे, एकनाथ कासार, राम अंधारे आदी मान्यवर उपस्थित होते। पत्रकाराला विचारलं म्हणजे सारा सुरळीत पार पडत असतो शेवट। शेवगाव तालुक्यामध्ये बालमटाकळी या ठिकाणी सीसीआय कापूस खरेदी केंद्र व्हावं अशा पद्धतीची शेवगाव पूर्व भागाच्या विशेषतः बोदेगाव, बालमटाकळी, हातगाव, कांबी, मुंगी, बाडगावान, मुरमी, जळगाव सर्व शेतकऱ्यांची मागणी होती आणि या शेतकऱ्याच्या मागणीला आपण या ठिकाणी निवेदन दिलं होतं आणि त्यामध्ये रस्ता रोको आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला होता। परंतु निश्चितपणे या ठिकाणी सर्व आपले मीडिया, पत्रकार आपल्या शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार करून या ठिकाणी सीसीआयनं आज निर्णय घेतला आणि बालमटाकळी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय आहे। सीसीआयचं खरेदी केंद्र झाल्यामुळं या ठिकाणी 7,000मध्ये विकणारा कापूस 8,000 रुपयामध्ये जाणारा 1,000 रुपये क्विंटलचा फरक त्या ठिकाणी होणार आहे आणि शेवगावला वाहतुकीचा खर्च, वेळ शेतकऱ्याचा या ठिकाणी वाचणार आहे। यामध्ये निश्चितपणे यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे आमचे चेअरमन मडके पाटील, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक मंडळ अधिकारी, त्याचप्रमाणे सीसीआयचे अधिकारी आदरणीय ब्राह्मणे साहेब, त्याच पद्धतीनं या ठिकाणी साई कोटेक्सचे सर्व प्रोपायटर सुनील शेठ असतील, शर्मा शेठ असतील, सर्वांचं त्याचप्रमाणे महेंद्र शेठ असतील, सर्वांनी या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या ठिकाणी तयारी दर्शवली। त्यामुळे निश्चितपणे आज हे खरेदी केंद्र सुरू होत आहे। खरं तर हे खरेदी केंद्र 1 महिन्यापूर्वी सुरू व्हायला पाहिजे होतं, म्हणजे शेतकऱ्यांना आणि पर्यायानं कृषी उत्पन्न बाजार समितीचा सुद्धा यामध्ये दोन्ही अर्थाने फायदा झाला असता। परंतु चला, कृषी उत्पन्न बाजार समितीने याच्यात मोलाचं सहकार्य केलं, सहभाग घेतला आणि मी पत्रकाराला 100% धन्यवाद देईल। मीडियानं हे बालमटाकळी सेंटर होण्यासाठी उचलून धरलं आणि त्यामुळं आज यश या ठिकाणी आलेलं आहे। आज मंगळवार दिवस आहे, आपल्या बालंबिका देवी ग्रामदैवतचं म्हणजे देवीचा आज वार आहे आणि शुभवारी आजच्या तारखेला चतुर्थी आहे। तर अशा पद्धतीनं आज या शुभारंभ प्रसंगी मी सर्व मार्केट कमिटीचे आलेल्या चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक, सचिव, ते सहाय्यक सचिव आणि आलेले पत्रकार, आलेले शेतकरी, बालमटाकळी गावचे सरपंच, सर्व प्रत्येकाचं या ठिकाणी साई कोटेकचे सर्व प्रोप्रायटर या सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देतो आणि चांगला निर्णय या ठिकाणी घेतला। अधिकाऱ्यांनाही विनंती करतो, कारण आता शेतकऱ्यांना खूप अडचणीत, अतिवृष्टीमुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि जो थोडाफार कापूस आहे त्याला योग्य पद्धतीनं सहकार्य करावं, शेतकऱ्यांना या ठिकाणी मदत करावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो। शासनानं निर्णय बी आता मला वाटतं जे एकरी 3.5 क्विंटलचं होतं तर हेक्टरी 23 क्विंटलचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे सर्वांना दिलासा या माध्यमातून मिळणार आहे। पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप